खरं कोकणातील गणेश कला केंद्र पाहायचं असेल तर मोठे कारखानदार न निवडता एखाद्या छोट्या कारखानदाराचं छोट्या प्रमाणात जो मूर्तिकार आहे त्याच्या मूर्तिशाळेत जावं. मग खऱ्या अर्थाने तुम्हाला कोकणातली ही शाडू मातीची ओरिजिनल मूर्तिकला परंपरागत कळत जाते. मालिका हा काम मी नथुराम तांबडकर यांच्या कारखान्यात शिकलो. त्यांच्याकडून थोडी आयडिया भरपूर होती आणि इतर कारखाने फिरून इकडून तिकडून थोडी आयडिया बघून त्यात जास्त झालो मी. ते तयार झालो या कामात. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा POPच्या मूर्ती बनवताना जी सहजता येते ती याच्यात येत नाही. याच्याकरता अक्षरशः मेहनत करावी लागते. अशीच एक मजगावचा छोटा मूर्तिकारांनी संजय गवंडींनी केलेली मेहनत पाहण्यासाठी आज आपण इथे आहोत. त्यांनी बनवलेला हा गरुड अक्षरशः शाडू मातीपासून बनवलेला आहे आणि इतका सुंदर वाटतो की आमची नजर थांबतच नाही. परत एकदा हा शाडू मातीपासून बनवलेलं हे नाजूक आणि कोरीव काम आहे. शाडू मातीपासून कोणतीही मूर्ती बनवताना ती प्रथमतः वजनाने खूप अवघड होते, जड होते, हेवी होते. त्याच्यामुळे एखादं नाजूक काम, लटकतं काम जर त्याच्यावर बनवायचं असेल तर खूप मुश्किल जातं. खूप म्हणजे अक्षरशः मेहनत घ्यावी लागते. एक एक स्टेप रचून वाढल्यानंतर पुढे जावं लागतं आणि यामध्ये तर आपण पाहत असाल तर संपूर्णपणे अधांतरी आहे आणि सर्वपणे खुल्या, ज्याला कुठेच आधार नाही. या पक्षाचे पंख पाहाल तर तुम्हाला ही खातवती पटत जाते आणि पक्षाच्या चोचीमध्ये पकडलेल्या याच्यात बाळ गणेश विराजमान आहे. खरोखर अप्रतिम आणि वेळ खाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कलेचं कसं पाहणारं हे काम आहे. संजय गवंडी, मूर्तिकार संजय गवंडी यांनी हे केलेलं काम अक्षरशः तारीफ एक काबिल आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, गणपती बाप्पाची बालमूर्ती असेल तर त्यांनी एवढी मेहनतीने बनवली की प्रश्नच नाही. प्रत्येक गरुडची ॲक्शन, रिॲक्शन्स आणि त्याच्या पंखांची, चोचीची हालचाल आणि तिथली क्रयबद्धता किंवा लयबद्धता किंवा तिथला रेखीवपणा हा जशा तसा येण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती अक्षरशः अप्रतिम आहे. परत एकदा शाडू मातीचे असल्यामुळे या सगळ्याला खूप मेहनत करावी लागते. पूर्णपणे हाताने यातलं प्रत्येक रचनाकाम करावं लागतं, ते वाळून द्यावं लागतं आणि बरंच काही काय. संजय गवंडी यांनी हे केलेलं काम अक्षरशः अप्रतिम आहे. तुम्ही याला नीट पाहिलं तर बरेच ठिकाणी तुम्हाला याला भेगा गेलेल्या दिसतात. कारण शाडू मातीचा हा तसा इफेक्ट आहे, ड्रॉबॅक आहे की याला हा शेडा किंवा भेगा खूप जातात. यानंतर व्यवस्थितरित्या भरावे लागतात. त्याच्या पंखांची हालचाल बघा, नखं बघा, चोच बघा किंवा प्रत्येक अवयव जसा असायला पाहिजे त्याप्रमाणे यांनी खूप मोठ्या खुबीने बनवलेला आहे. तुम्ही आणि आम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या शाडू मूर्तिकाराला भेटाल तेव्हा त्याची कल्पना नक्की विचारात घ्या. परत एकदा शाडू मातीचे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे तेच मूर्तिकार येतात किंवा तेच कलाकार येतात किंवा तेच गणेश भक्त येतात की ज्यांना एका वेगळ्या प्रकारची मूर्ती बनवायची आहे किंवा काहीतरी वेगळा प्लान आहे. POPवाल्यांकडे हे शक्य नसतं. त्यांच्याकडून साच्यातून काढलेले विशिष्ट मॉडेल असतात, ते त्याच मॉडेलचे बनवतात. त्या व्यतिरिक्त त्यांचं मोठं कसब असतंच असं नाही. पण शाडू मातीचा मूर्तिकार जर असेल तर त्याच्याकडे मात्र या प्रत्येक गोष्टीची वानवा असते. त्याला प्रत्येक मूर्ती ही स्वतःहून निर्माण करावी लागते. हे यातलं सर्वात महत्त्वाचं कसब आहे. यांच्याशी चर्चा करताना या गोष्टी तुमच्या नजरेस येतातच. जेव्हा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला घरी आणण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो शाडू मातीचाच असावा आणि शक्यतो कोकणातील एखादा लहान मूर्तिकार तुमच्या स्वप्नांना नक्की आकार देऊ शकतो. मग संजय गवंडी एक लोकल मूर्तिकार म्हणून यांनी केलेलं कसब हे अक्षरशः पाहण्यासारखंच आहे. मग कधी येत आहे यांना प्रोत्साहन देण्यासाठी? सर्वसाधारणपणे नुसतं मातीकाम करायला किती वेळ लागला? तसा बघायला त्रास सर्व काम हवेत आहे, त्यामुळे थांबत भरपूर त्रास झाला. भरपूर टेकू द्यावे लागले, काठीचे वगैरे शिगांचे. त्यानंतर थांबत काम करत 8 दिवस माझे गेले पुरा करेपर्यंत. एका छोट्याशा मूर्ती बनवायला शाडू मातीची 8 दिवस गेले, सतत मेहनत करावी लागले. हे ऐकताना आम्हाला जरा वेगळं वाटतं पण ते खरं आहे. काम आहे असं वाटत नाही की हा पडेल किंवा याला काय धोका होईल? नाही, धोका अजिबात होणार नाही. त्यासाठी सिस्टम तशी बनवूनच घेतली शिकायची. जी सीट बनवून घेतली तीच त्या सिस्टमने करून घेतले का अजिबात धोका नाही. कस्टमरच्या मनाप्रमाणे किंवा फोटोप्रमाणे हे स्ट्रक्चर किंवा गणपती बाप्पा बनवलात की काही बदल करावे लागले माती काम असल्यामुळे? यात थोडा चेंजिंग केलं, ते फोटोप्रमाणे नाही, थोडा
त्यात कसा थोडा गणपती वेगळा आरामात बसल्यासारखं वाटतंय. हां पण ह्यात कसं असं गणपती पडताना वाटला पाहिजे, उचलताना कसा बारीक मुलगा थोडासा बॅलेन्सिंग घेतो स्वतःचे, तसं वाटलं नाही त्यापासून थोडा खेळला. ही मूर्ती गणपती बाप्पाचा मजगावमधील हरुनरी भक्त सनिकेत बुल्लू याची आहे आणि त्याच्या आयडीनुसार त्याचप्रमाणे त्याला जशी हवी तशी संजय गौंडी, मूर्तिकार संजय गौंडी यांनी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आता फक्त याचं मातीकाम झालं तरी ती इतकी सुंदर आणि रेखीव वाटते, पण खऱ्या अर्थात जेव्हा ही मूर्ती तयार होईल पूर्ण रंगकामानंतर तेव्हा तिची शोभा आणि तिची खात्रीलायक सर्वांना पाहण्यालायकच असेल. एक ग्रेट मूर्तिकार